निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर मीही बघतो दत्त महाराज तू कृपा कशी करत नाहीये। तू जर खरा असशील ना तर या भक्तावर कृपा करशील, तू भक्तांचं संकट दूर करशील, दादाचे शब्द खाली पडून देणार नाहीये। एवढ्या विश्वासाने हे 3 लाख माझे सबस्क्रायबर आहेत। हे 3 लाख सबस्क्रायबर तुला याचना करतात, तुला विनंती करतात, तुझ्या दारामध्ये येतात, नारळ फोडतात, अगरबत्ती लावतात, प्रेमाने तुझे गीत गातात, प्रेमाने तुझी आरती करतात, नामस्मरण तुझं करतात, गुरुचरित्र वाचतात आणि तू निष्ठुर बनतो। दत्त 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 श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। श्री गुरुदेव दत्त। श्री राम जय राम जय जय राम। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। कोण दत्त? त्या दत्ताची मी सेवाच करणार नाहीये। तो दत्त अगदी दगड आहे। त्या दत्ताने माझं आयुष्य अगदी उद्ध्वस्त करून टाकलं। मी अक्षरशः त्या दत्ताच्या मागे पागल झालेलो होतो। त्या दत्ताची मी सेवा खूप केली, पण त्या दत्ताने माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट चांगली केली नाहीये। या जगात देवच नाहीये, या जगामध्ये भगवंत नाहीये, या जगामध्ये मी कोणावर आता विश्वासच ठेवणार नाहीये। आता आपण आपलं कष्ट करायचं आणि आपण आपल्या मार्गाने चालायचं, असे अनेक लोकांनी धारणा करून घेतलेले आहे। अनेक लोक खूप दत्तभक्ती करतात, खूप जोमाने दत्तभक्ती करतात। करता करता काय होतं की त्यांना अचानक त्रास चालू होतो। आता अचानक त्रास झाल्यानंतर कसे असतात त्रास? कुणाला शारीरिक होतो, कुणाला मानसिक होतो, कुणाला धक्के बसायला सुरुवात होतात। धक्के म्हणजे एक संकट आलं की दुसरं संकट येते, दुसरं झालं की तिसरं येते। पण हे खरंच दत्तभक्तीमुळे होतंय का? अनेक लोकांचा ग्रह होतो की दत्तभक्तीमुळे आमच्यावर संकट येतात। नाही, हे संकट येतात कारण पूर्वजन्मामध्ये पूर्वसंचित कर्म आपण असे काही करून ठेवलेले असतात। ते कर्म आपले त्यावेळेस ज्यावेळेस आपण दत्त महाराजांची भक्ती करतोय ते नष्ट व्हायला सुरुवात होते आणि ते कर्म नष्ट होण्यासाठी लागतात। त्यावेळेस त्याचा त्रास आपल्या जीवनामध्ये आपोआप होत असतो। तुम्ही अनुभव घ्या। जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप दत्तांची सेवा करताय, आता दत्तांची सेवा करायची कुणाच्या आयऱ्या गैऱ्याचं काम नाहीये, लाखो जन्माची पुण्याई लागते। त्या दत्त 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 नाव तोंडामध्ये येतं, मुखामध्ये भगवंताचं नाम येतं। आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दत्त महाराजांची सेवा चालू केली आणि तुमच्याही सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप असा शारीरिक तुम्हाला त्रास व्हायला लागला असेल किंवा तुम्हाला असं संकट यायला लागलेले असतील, त्यावेळेस निश्चिंत राहायचं। असं समजायचं की दत्त महाराज माझ्या जीवनातले सर्व भोग असतील ते भोग बाजूला काढायला लागलेले आहेत। माझ्या जीवनामध्ये जी मी केलेली पापकृत्य होती ती अक्षरशः नष्ट करायला लागलेले आहेत आणि मी अगदी व्यवस्थित ट्रॅकला आहे। दत्त महाराज या त्रासानंतर मला जवळ घेणार आहेत, मला मुक्त करणार आहेत। म्हणून तर मला या जन्मामध्ये सर्व भोग भोगण्यासाठी भगवंत देत आहेत। मी खरा तर भाग्यवान आहे, खरंच मी भाग्यवान आहे कारण एवढे संकट मला भेटत आहेत। खरंच आज दत्त महाराजांनी माझा उद्धार केलेला आहे कारण एवढी सर्व संकटातून जगण्याची ताकद ही मला दत्त महाराजांनी दिलेली आहे आणि मी जगतोय। संकट येतात, त्रासही होतोय, पण ते संकट कशी दूर होतात हेही मला कळत नाहीये। अनेक वेळा मी दत्तांना नको नको ते बोलतो, नको नको तर त्यांना शिव्याही देतो की तुमची भक्ती करून कुठं काय झालंय, कित्येक लोक आले कित्येक लोक गेले। हे वास्तव सत्य आहे, कित्येक आले आणि कित्येक गेले, पण दत्त महाराज आहेत, सगळ्या भक्तांच्या पाठीशी उभे आहेत। मग खचलेलं मन अगदी शाबूत करून ठेवा, स्ट्रॉंग करा। मी तुम्हाला सांगतो, कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही दुःख येऊ द्या, अजिबात तुम्ही मन ढळून द्यायचं नाहीये।
अजिबात स्वामींवरचा दत्तगुरूंवरचा 1% विश्वास उडून द्यायचा नाहीये. किती संकट आलं तर फक्त दत्त महाराजांना म्हणायचं, हे दत्त महाराज दत्तगुरु बघा तुमच्यावर हे संकट आले, काय करायचं तुमचं तुम्ही बघा, मी सहन करतोय आता तुम्ही सहन करा. ते संकट दत्त महाराजांच्या खांद्यावर टाकायला शिका. संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे, तुमचा जो प्रपंच आहे त्या प्रपंचाचा गाडा तुम्ही रामरायाच्या खांद्यावर सोपवा. तसंच मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, तुमच्या प्रपंचाचा जो गाडा आहे, सुख दुःख कोणतेही कार्यक्रम असेल, तुमच्या जीवनातली घडणारी प्रत्येक गोष्ट असेल, घटना असेल, ती दत्त महाराजांशी तुम्ही शेअर करत जावा, दत्त महाराजांना तुम्ही सांगत जावा आणि सगळा प्रपंचाचा गाडा दत्त महाराजांच्या खांद्यावर द्या. दत्त महाराजांना म्हणा, दत्त महाराज मी तुमचा मुलगा आहे ना, मी तुमचा बाळ आहे ना, मी तुमची मुलगी आहे ना, मी तुमची बाळ आहे ना. तर दत्त महाराज हा प्रपंचाचा गाडा आहे. माझा नवरा दारू पितोय, ऐकत नाही, भांडणं करतोय, घाण नाद आहेत, वाईट नाद आहेत, तुमचं तुम्ही बघा कसा याला सुधारायचा. हाही तुमचाच भक्त आहे, हाही तुमचाच अंश आहे. तर भगवंता कृपा करा, मी तुमची दासी आहे ना, मी तुमची मुलगी आहे ना, मी तुमची सेवा करते ना, तर कृपा करा. किती दिवस माझ्यावर कृपा करणार नाहीये? जोपर्यंत कृपा करणार नाही, माझाही हट्ट असा आहे, मीही तुमची भक्ती सोडणार नाहीये. मी नुसतं म्हणणार दत्त 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 श्री गुरुदेव दत्त. मीही रथ सोडणार नाहीये. अट्टहास लावीन दत्त नामाचा. प्राण गेला तर चालेल, पण दत्ताला मी सोडणार नाहीये. दत्त माझा आणि मी दत्ताचा. तू जरी मला नाही दिसला तरी माझ्या काळजामध्ये तू आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू कितीही मला झिडकार, तू मला कितीही लांब लोट, तू मला कितीही लांब कर, मी तुझ्या दारातच येणार. तुला कृपा करावीच लागेल. मी बघतो तू कशी कृपा करत नाही. मीही बघतो दत्त महाराज तू कृपा कशी करत नाहीये. तू जर खरा असशील ना तर या भक्तावर कृपा करशील. तू भक्तांचं संकट दूर करशील. दादाचे शब्द खाली पडून देणार नाहीये. एवढ्या विश्वासाने हे 3 लाख माझे सबस्क्रायबर आहेत. हे 3 लाख सबस्क्रायबर तुला याचना करतात, तुला विनंती करतात, तुझ्या दारामध्ये येतात, नारळ फोडतात, अगरबत्ती लावतात, प्रेमाने तुझे गीत गातात, प्रेमाने तुझी आरती करतात, नामस्मरण तुझं करतात, गुरुचरित्र वाचतात आणि तू निष्ठुर बनतो. भगवंता भक्ताला हक्क असतो भगवंताशी भांडण्याचा. मीही तुझ्याशी भांडतोय. आजपासून जे पण दत्त भक्त माझे व्हिडिओ पाहतात त्यांनी तुला विनंती केली की तू त्यांच्यावर कृपा कर. माझी कळकळीची हात जोडून दत्त महाराज तुम्हाला विनंती आहे, जो पण नडलेला आहे, अडलेला आहे, त्या व्यक्तीवर महाराज कृपा करा, त्वरित कृपा करा. दत्त महाराज लागल तर माझ्या जीवनातली तुम्ही सर्व पुण्याही माझी घेऊन टाका, पण एखाद्या गरीबावर कृपा करा. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन की दत्त महाराज ते लोक तुमची सेवा करतील आणि तुम्हीही लोक, तुम्हालाही खास करून सांगतोय मी की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही दारू पिणार नाही, कधीही मांसाहार करणार नाहीये, कधीही वाईट नाद तुम्ही करणार नाहीये. जर तुम्ही ह्या गोष्टी करणार नाहीत तर दत्त महाराज हे तुमच्यावर कृपा करतील, नक्की कृपा करतील. मी म्हणत नाहीये तुम्ही करोडपती बनचाल, अरबपती बनचाल, पण 2 टायमिंगला सुखाचे घास तुम्ही खाचाल. मुलाबाळांना तुमच्या कमी पडणार नाहीये. एखाद्या ब्राह्मणाला जर महाराज अक्षरशः एखादा कुंभ देतात काढून, तर तुमच्या माझ्यासारख्याला का देणार नाहीयेत. भगवंत भक्तीचा भुकेला आहे. भगवंत हा भक्तवत्सल आहे. भगवंत हा करुणादायी आहे. फक्त भगवंताला एकच मागत जावा की भगवंता तुझं गोड नाम फक्त माझ्या मुखामध्ये राहू दे. कितीही त्रास होऊ दे, कितीही दुःख येऊ दे, कितीही संकट येऊ दे, तू माझ्या मागे उभं राहा.
तू मला नक्की साथ दे. मी तुझं बाळ आहे, मी तुझा मुलगा आहे. भगवंता तू माझ्यावर कृपा कर. तुम्ही असे दत्तभक्ती करा ना जीवनामध्ये की भगवंताला तुमच्यासाठी धावून आलंच पाहिजे. पण हे कधी साध्य होईल? ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं मद्यपान असेल, मांसाहार असेल, या गोष्टी तुम्ही बंद केल्यावर. या गोष्टी तुम्हाला बंदच कराव्या लागतील. जर तुमचा आत्मा शुद्ध नाहीये, पवित्र नाहीये, जर तुम्ही आसुरी खाणं शरीरामध्ये घेताय किंवा जी वाईट व्यसन आहे, दारू, मदिरा प्राशन असेल, गरुड पुराणात लिहिलेलं आहे, गरुड पुराणात सांगितलेलं आहे भगवान विष्णूंनी की एक ग्लास दारूचा पिला, मदिरा प्राशन केलं तर एक गोहत्या केलेल्याचं पाप लागतं. तुम्ही किती पाप करताय हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. किती बॉटल फोडता रोज, किती ग्लास त्यात पाणी टाकून पिता, किती जीव तुम्ही कापलेले खाता. त्या जीवाच्या ज्या यातना आहेत, ज्यावेळेस ती कोंबडी कापताय किंवा बकरं कापताय, त्याच्या डोक्यामध्ये मरताना जे नाना तऱ्हेचे विचार असतात, निगेटिव्ह विचार असतात, ते विचार तुम्ही त्याच्या अन्नाद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे तुमच्या शरीरामध्ये घेता आणि तुमचं वागणंही अगदी एखाद्या पशुप्रमाणे होतं, त्या कोंबडीप्रमाणे होतं, त्या बकऱ्याप्रमाणे होतं. सात्विक खा, आनंदी राहा, फिटनेस राहा. सायन्सही सांगतं की मांसाहार पचण्यासाठी जड आहे, 72 तास लागतात आणि तुम्ही नको ते नाद करता. मला एकच सांगायचंय की प्रामाणिकपणे महाराजांना शरण जावा आणि गुरुचरित्र 14वा अध्याय, 18वा अध्याय, शिवलीला अमृत 11वा अध्याय आणि 3 अगरबत्ती लावून अगरबत्ती संपस्तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा आणि येणारे अनुभव, प्रचिती दत्त महाराजांची नक्की आपल्या कमेंट बॉक्सला सांगा.